कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नाही 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 गुरुमाता, अहो तुम्ही लवकर परत या. हो हो, हवं तर माझा हट्ट समजा. अहो तुमच्यासाठी मी जन्मभर लहानच असणार आहे. अगदी अगदी, हो तुम्ही म्हणाल तसं. बर ठेवतो, प्रणाम. बाबा हाय. काय म्हणाला, कसा झाला त्यांचा प्रवास? हो छान झाला, पहाटेच आश्रमात पोहोचल्या त्या. काय हो, हा? त्यांना परत या म्हणायची काय गरज होती? माझी झालेली फजिती बघायला मजा येते का तुम्हाला? तुझी फजिती? त्याचा काय संबंध? अगं आत्या आहे ती माझी. गुरुमाता तुला नसतील आवडत ना? नाही नसतील काय, तुला आवडतच नाहीत. पण मला त्यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे. अरे इतकी साधना, तपस्या, एवढी आध्यात्मिक प्रगती सोपी गोष्ट नाहीये. सिद्धी प्राप्त आहे त्यांना, सिद्धी. खूप गोष्टी त्यांना जाणवतात, ज्ञात आहेत. म्हणून तर वसुंधराबद्दल तुझ्या मनातला कडवटपणा त्यांनी लगेच ओळखला. बाबा प्लीज नको ना, राहू द्या तो विषय. नाही कशाला राहू दे, ते तुला आवडतात ना आमच्यात भांडणं झालेली, आणि ती तुझ्यामुळे. म्हणजे कसं, मी दुष्ट आणि तू सोशिक असं होतं ना. आणि काय हो, मला एक सांगा, तुमच्या त्या गुरुमाता त्यांना वसुंधराबद्दलचा माझ्या मनातला कडवटपणा दिसला आणि तिचं ढोंग नाही दिसलं. कसले सिद्धी आणि बिद्धी असं काही नसतं. त्यांचा फक्त माझ्यावर राग होता, मला त्रास देण्यासाठी, म्हणून ते आले होते. तुझ्याशी बोलण्यात ना काही अर्थच नाही. आई, तांदूळ निवडून झालेत, जेवणाच्या तयारीला लागते. मी काय करू मग? अहो तसं नाही, तुम्हाला काही हवंय का हे विचारायचं होतं. तू काय देणार मला? एक ग्लास पाणी दे. आणते. आई, पाणी. आल्या आल्या काय म्हणाल्या होत्या गुरुमाता? माझ्या हातातलं पाणी अशुद्ध, कारण माझं मन अशुद्ध, तुझं मन शुद्ध. तुझे खरे रंग कळायला मला कुठल्या सिद्धीची गरज नाही ग. हे तुझं पाणी. तुझ्यासारखंच अशुद्ध आहे. घरातल्यांच्या डोळ्यावर झापडं बांधली असतील, माझ्याने. या घरातलं तुझं अस्तित्व संपवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. आई, अस्तित्व जरी संपलं तरी शेवट गोड असेल. आणि माझी खात्री आहे, शेवटी एक दिवस मी तुमच्या मनातले माझ्याबद्दलचे सगळे गैरसमज दूर करेन. त्याशिवाय मीही थांबणार नाही. बघूया. काय करू? नाही ग बच्चा, दुसरा काही पर्यायच नाही आपल्याकडे. ऐक ना, तुला काहीही करून पैसे अरेंज करावेच लागते. अगं मम्मा, कसे करू? बघितलंस ना, आत्ताच गुरुमातांसमोर माझा केवढा अपमान झालाय. त्यात आई एक रुसून बसल्या, साध्या बघत पण नाहीयेत माझ्याकडे. तन्या, मी तुला आधीपासूनच सांगितलं होतं की जयश्री कायम आपल्या बाजूनी असली पाहिजे, त्याच्यातच आपला फायदा आहे. आता एक काम कर, जयश्रीचं मन कसं वळवायचं ना, याच्याकडे फोकस ठेव. एकदा का ती घोळात आली ना, की मग अखिलला मॅन्युप्युलेट करणं सहज सोपं आहे. नाही पण कसं करू मी हे सगळं? हे सुद्धा मीच सांगायचं का? कधीतरी स्वतःचं डोकं वापर की. मम्मा सांग ना प्लीज. ओके ओके फाईन, सांगते. एक आयडिया ऐक. वाणी, असा काय करतोस? प्लीज बाळा, खाली उतर. ये ये. नाही नाही नाही, टीचरने मला भेटलंच कसा. वाणी, त्या टीचर आहेत की नाही, मग ये खाली. हा, मग टीचर असून त्यांना समजलं नाही.
की मी कोंबडा नाही मोर काढलाय म्हणून मोर. हो 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 मला सगळं मान्य आहे, पण आता ते साधं चित्र आहे की नाही, त्यावर एवढं कोणी चिडतं का? चल खाली ये बघू पटकन, आता ये. हो मी चिरतो आणि मी आता खाली उतरणार नाही, उतरणार नाही. बरी, आता रागवण्याचा आणि खाली नाही येण्याचा काय संबंध आहे सांग बघू. चल ये पटकन खाली ये. मला नाही माहित, मी खाली नाही उतरणार. हॅलो हॅलो, अरे हे काय बनी, हा हाईट वाढवतेस? बाबा परत ऐकू आलं म्हणून. काय उतरत? हळू हळू हळू. बाबा मला सांग, हे कसं वाटतंय ड्रॉइंग? तू बनवलंयस? अरे वा, गेंडा, अरे काय मस्त काढलंयस. ते काय काय, अरे सॉरी सॉरी काय करताय? आधीच मस्करी करत होतो ना मी. काय झालं, सॉरी. बाबा तो गेंडा नाहीये, मोर आहे मोर. आणि हे जेव्हा मी टीचरला दाखवलं तेव्हा टीचर बोलली की हा मोर नाहीये, कोंबडा आहे कोंबडा. आणि मला B+ दिला. असं झालं. आता लास्ट टाइम मला A+ मिळाला होता. त्या टीचरला ड्रॉइंग कळतच नाही. बाळा, सगळ्यांना ड्रॉइंग वेगवेगळं कळतं. आणि तुला माहितीये ना तू मोर काढलायस ते. काय फरक पडतो जर टीचरला हा मोर नाही कोंबडा वाटतो? आपण आपल्या नजरेतून बघायचं. आणि तसं पण कोंबडा पण चांगलाच असतो की, हो की नाही? पण माझा A+. बरं ठीक आहे, मी उद्या टीचरशी बोलतो. खरंच? खरंच. अरे वा, मग आता खुश ना? चला स्माइल करा. अरे स्माइल कर. हस 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 हस. बनी आहे तुझा ना. थांबा, मी इथून ट्राय करतो. हा सॉरी, ते मधूनच निघून गेला ना तो. इट्स ओके. मी आले. आई, येऊ? आई, मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. बोल. मी काय तोंड दाबून ठेवलंय तुझं? आई सॉरी, खरंच सॉरी. माझ्यामुळे तुमचा गुरुमातेंसमोर अपमान झाला. आई प्लीज मला माफ करा. माफ केलंय तुला, सारखं सारखं तेच तेच नकोय. तसं नाही हो आई, पण मनात तर गिल्ट राहतं ना. मी तुम्हाला प्रॉमिस करते, तुमच्या सगळ्या अपमानांचा हिशोब मी चुकता करेन. तुमचा सगळा रिस्पेक्ट तुम्हाला परत मिळवून दे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.